स्वावलंबन आपण कधी शिकणार? स्वतःचं ताट स्वतः वाढून घेणं, जेवल्यावर ते स्वतः धुवून ठेवणं, स्वतःचे कपडे स्वतः धुणं, स्वतःचं घर स्वच्छ ठेवणं ही किरकोळ कामं नाहीयेत. ही स्वावलंबनाची पहिली पायरी आहे. आज कामवाली बाई आली नाही की काही जणांचे हातपाय गळून पडतात. अशा वेळी एकच प्रश्न पडतो, आपण इतके परावलंबी कधी झालो? थोडी का होईना स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय ठेवा. कारण तुमचं स्वावलंबन फक्त तुमचंच आयुष्य सोपं करत नाही, तर घरातल्या इतरांचं ओझं सुद्धा कमी करतं. इथे स्त्री पुरुष असा कोणताही भेद नाहीये. घर दोघांचं असतं, म्हणून जबाबदारी ही दोघांचीच असते. आज आपण सोयीच्या इतके आहारी गेलो आहोत की स्वतःची कामं स्वतः करणं जड वाटू लागलं आहे. शरीराला योग्य प्रमाणात कष्ट दिले नाहीत तर 40-50 अनेक व्याधी दार ठोठावतात. आणि फक्त शरीरच नाही, मेंदूलाही व्यायाम हवा असतो. पूर्वी फोन नंबर पाठ असायचे, आज मोबाईल लक्षात ठेवतो. पूर्वी माहिती पुस्तकातून शोधायला लागायची, आज एका क्लिकवर सगळं मिळतं. तंत्रज्ञानाने आपला वेळ वाचवलाय, पण त्या वाचवलेल्या वेळेत आपण काय करतो? एकाचा मेसेज दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला, आणि एकाचा द्वेष हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्यास आपण वेळ वाया घालवतो. तंत्रज्ञान चुकीचं नाहीये, पण त्याचा उपयोग आपण कशासाठी करतो हे महत्त्वाचं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करा, पण त्याचे गुलाम बनू नका. कारण सोयी वाढल्या म्हणून माणूस मोठा होत नाही. स्वावलंबन वाढलं तरच तो खऱ्या अर्थाने सक्षम होतो. आणि लक्षात ठेवा, ज्याला स्वतःची कामं स्वतः करता येतात तोच आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत ताठ मानेनं उभा राहू शकतो. बघा, पटतंय का?